नमस्कार, सर्वांचं स्वागत आहे. आजच्या या वेगवान आणि अत्यंत महत्त्वाच्या फ्लॅशकार्ड विश्लेषणात आपण थेट जागतिक घडामोडींचा वेध घेणार आहोत. वेळेची बचत आणि अचूक माहिती हेच आपलं टार्गेट आहे. चला, अजिबात वेळ न घालवता थेट मुद्द्यावर येऊया. आजच्या या माहितीच्या प्रवासाचा हा आपला रोडमॅप. आपण जागतिक भूराजकारण, शहरी आगीचे धोके, MTP कायदा, मिथेन अलर्ट सिस्टम आणि कापूस उत्पादकता मिशन ह्या 5 महत्त्वाच्या अपडेट्स कव्हर करणार आहोत. आणि हो, शेवटी नेहमीप्रमाणे एक नॉलेज चेक टेस्ट असेलच. तर आपला पहिला विभाग आहे जागतिक भूराजकारण, ज्यामध्ये इराण, अमेरिका आणि पश्चिमेच्या अलिप्ततावादावर नजर टाकणार आहोत. पश्चिम आशियातील तणाव आपण सगळेच पाहत आहोत. अमेरिकन युद्धनौकांवरील अलीकडील हल्ल्यांनंतर प्रोजेक्ट फ्रीडम ही लष्करी मोहीम सुरू करण्यात आली आहे. होर्मुझची सामुद्रधुनी हा जागतिक व्यापाराचा अक्षरशः श्वास आहे. हा सागरी मार्ग खुला राहणं अत्यंत गरजेचं आहे, कारण इथली नाकेबंदी म्हणजे जागतिक इंधन पुरवठ्याला बसणारा सर्वात मोठा फटका असू शकतो. आता इथे खूपच रंजक आणि महत्त्वाचा विरोधाभास समोर येतो. पाश्चात्य देशांनी आजवर जे काही कमावलंय ते खुलेपणा आणि जागतिक सहकार्यातून. पण आता तिथे वाढणारा संरक्षणवाद आणि अलिप्ततावाद हा एक नवा धोका बनतोय. तज्ज्ञ अगदी स्पष्ट इशारा देत आहेत की ज्या नाविन्यपूर्ण संकल्पनांवर त्यांची अर्थव्यवस्था उभी आहे, तोच पाया या अलिप्ततावादाने ढासळू शकतो. आता वळूया दुसऱ्या विभागाकडे. हा विषय थेट सुरक्षिततेशी जोडलेला आहे. शहरी आगीचे धोके, पायाभूत सुविधा आणि आपत्ती व्यवस्थापन. भारतातील शहरांमध्ये आगीच्या घटना का वाढत आहेत याचं मूळ अनियोजित शहरीकरणामध्ये दडलेलं आहे. विचार करा, केवळ खर्च वाचवण्यासाठी वापरलेलं निकृष्ट दर्जाचं वायरिंग आणि उष्णतेच्या लाटेत एकाच वेळी सुरू असणाऱ्या अनेक एसींचा त्या वायरिंगवर येणारा प्रचंड ताण, यामुळे स्फोट होतात. त्यातच इमारतींना बचावासाठी साधी बाल्कनी नसावी ही गोष्ट परिस्थिती अधिकच भयानक बनवते. आणि यातली सर्वात धक्कादायक बाब कोणती असेल तर आपलं अत्याधुनिक तंत्रज्ञान. स्मार्ट इलेक्ट्रॉनिक लॉक्स सुरक्षिततेसाठी लावले जातात, बरोबर, पण आगीच्या वेळी जेव्हा वीज जाते तेव्हा हेच लॉक्स पूर्णपणे बंद पडतात. कुठलाही आपत्कालीन मॅन्युअल पर्याय नसल्यामुळे स्वतःचं घर एका क्षणात जीवघेण्या सापळ्यात कसं बदलू शकतं याचं हे एक अत्यंत विदारक उदाहरण आहे. पुढे जाऊया विभाग 3 कडे. MTP कायदा आणि गर्भपात कायदे. यातील कायदेशीर रचना आणि वैद्यकीय वास्तव आपण अगदी तटस्थपणे समजून घेऊ. मूळ 1971च्या कायद्यानुसार ही मर्यादा 20 आठवड्यांची होती. हे आपल्याला माहीतच आहे. पण 2021च्या दुरुस्तीने ही कायदेशीर मुदत 24 आठवड्यांपर्यंत वाढवली. हे पाऊल का उचललं गेलं? कारण गर्भातील काही गंभीर दोष किंवा वैद्यकीय गुंतागुंत लगेच लक्षात येत नाही. त्याला वेळ लागतो. हे वास्तव शेवटी कायदेशीररित्या मान्य करण्यात आलं. हा आकडा कायम लक्षात ठेवा. 24 आठवडे. या सुधारित कायद्याने एक अत्यंत पुरोगामी पाऊल उचललं आहे. आता अविवाहित महिला, ट्रान्सजेंडर व्यक्ती आणि बलात्कारातील पीडितांनाही सुरक्षित गर्भपाताचे समान हक्क कायदेशीररित्या उपलब्ध झाले आहेत. हा एक मोठा बदल आहे. पण इथेच एक मोठा कायदेशीर पेच उभा राहतो. एकीकडे MTP कायदा सुरक्षितता आणि गोपनीयतेचा अधिकार देतो, मात्र दुसरीकडे पॉक्सो कायद्यानुसार अल्पवयीन पीडितांच्या प्रकरणांची पोलिसांत नोंद करणं अनिवार्य आहे. या 2 कायद्यांमधील परस्पर विरोधामुळे होतं काय तर गोपनीयतेच्या भीतीने अनेक अल्पवयीन पीडित योग्य आणि सुरक्षित वैद्यकीय मदत घेणंच टाळतात. हे नक्कीच एक अत्यंत गंभीर आव्हान आहे. आता आपल्या चौथ्या विभागाकडे वळूया, जिथे आपण पर्यावरणातील एका अदृश्य धोक्याचा वेध घेणार आहोत. मिथेन अलर्ट रिस्पॉन्स सिस्टम आणि जागतिक उत्सर्जनाचा मागोवा. मिथेन हा किती घातक ग्रीनहाऊस गॅस आहे हे वेगळं सांगायला नको. याच धोक्याला ओळखून 2023मध्ये मार्स म्हणजेच मिथेन अलर्ट आणि रिस्पॉन्स सिस्टम सुरू करण्यात आली. संयुक्त राष्ट्रांचा हा उपक्रम अक्षरशः एका ग्लोबल वॉचडॉगसारखं काम करतो. थेट अंतराळातून उपग्रहांच्या माध्यमातून जागतिक मिथेन उत्सर्जनावर रिअल टाईम लक्ष ठेवलं जातं. ही संपूर्ण सिस्टीम एका अतिशय प्रभावी आणि वेगवान चक्रावर काम करते. सुरुवातीला उपग्रह उत्सर्जनाचा अचूक स्रोत शोधतात. त्यानंतर तात्काळ संबंधित देशाच्या सरकारला याची माहिती दिली जाते, जेणेकरून त्यांनी तातडीने उत्सर्जन रोखण्यासाठी पावलं उचलावीत. आणि हो, नुसती सूचना देऊन काम थांबत नाही, तर त्या पुढील प्रगतीचा सतत मागोवा घेतला जातो.
एक सत्य ऐकून कदाचित आश्चर्य वाटेल. जागतिक तापमान वाढीला कारणीभूत असणारे स्रोत आपल्या अगदी जवळ आहेत. आपल्या रोजच्या शहराचे कचऱ्याचे डोंगर. उदाहरणच द्यायचं झालं तर महाराष्ट्रातील कांजूरमार्ग लँडफिल हे जागतिक स्तरावरील प्रमुख मिथेन उत्सर्जकांपैकी एक आहे, जिथून हा घातक वायू सतत वातावरणात मिसळत असतो. आणि आता आपला शेवटचा 5वा विभाग, कापूस उत्पादकता मिशन, ज्याला आपण पांढरं सोनं म्हणतो, त्या क्षेत्राची प्रगती आणि आव्हाने. 498 लाख गाठी हे एक खूप मोठं टार्गेट समोर ठेवण्यात आलं आहे. या मिशनचा हेतू केवळ उत्पादन वाढवणे हा अजिबात नाही, तर जागतिक बाजारपेठेत उच्च दर्जाचा आणि कोणत्याही प्रकारची भेसळ नसलेला शुद्ध कापूस पुरवणे आणि या क्षेत्रात पूर्णपणे स्वावलंबन मिळवणे हे यामागील मुख्य उद्दिष्ट आहे. पण हे टार्गेट गाठण्यातला सर्वात मोठा अडथळा कोणता आहे माहितीये? आकडेवारीच बघा. भारतात कापसाची तब्बल 67% लागवड ही पूर्णपणे पावसावर अवलंबून आहे. केवळ 33% सिंचनाखाली आहे. म्हणजेच हे पीक हवामान बदलाला अत्यंत संवेदनशील आहे. मान्सून थोडा जरी बिघडला तरी संपूर्ण वस्त्रोद्योगाला मोठा हादरा बसू शकतो. हवामानातील हीच अनिश्चितता आणि किडींचा वाढता प्रादुर्भाव टाळण्यासाठी बीटी कॉटनसारखी जनुकीय सुधारित बियाणे आज काळाची गरज बनली आहेत. ही बियाणे कीटक प्रतिरोधक असतात, ज्यामुळे बदलत्या हवामानातही पिकाचं उत्पादन स्थिर राहण्यास आणि शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यास मोठी मदत होते. तर आज आपण भूराजकारणापासून ते पर्यावरण आणि कृषी क्षेत्रापर्यंत अनेक महत्त्वाचे पैलू उलगडले. पण थांबण्यापूर्वी एक विचार करायला लावणारा प्रश्न. सुरुवातीला अल्जेरियाचा उल्लेख आला होता. तर अल्जेरियाच्या भूगोलाविषयी आणि विशेषतः सहारा वाळवंट आणि भूमध्य समुद्राशी असणाऱ्या त्याच्या सीमांबद्दल काय सांगता येईल? यावर नक्की विचार करा. आता वेळ आली आहे आजच्या विश्लेषणातून मिळालेल्या ज्ञानाची उजळणी करण्याची. नॉलेज चेक आता सुरू होता.